गुड इव्हनिंग सर्वांना. आता 1 तास होऊन गेला, मी ऑफिसवरून सुटले आहे. आता जस्ट मी घरी पोहोचले आहे. या रोजच्या ट्रॅव्हलिंगमुळे ना मी खूप थकले आहे. आता हा थकवा घालवण्यासाठी तुम्हाला माहिती आहे आपण काय करतो. एक गरमागरम चहा बनवूया आपण आणि बघूया तो मी माझ्या पद्धतीने तुम्हाला दाखवते कसा बनवायचा ते. आता तुम्ही बघितले आहे, थोड्या पातेल्यामध्ये पाणी घेतलं आहे आणि आपण आलं खिसून घेत आहे. कारण मला आल्याचा चहा ना खूप आवडतो. आल्यामुळे ना आपल्याला थोडं रिफ्रेश वाटतं. सो आपण आलं खिसत आहोत. कट करा. आता आपले आले खिसून झाले आहे. आपण त्याच्यामध्ये साखर ॲड करू. साखर ॲड करून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये चहापत्ती ॲड करूया. चहापत्ती ॲड करून झाल्यानंतर आपण त्याला गॅस स्टोव्हवर ठेवू आणि थोडं उकळी आणण्यासाठी त्याला गॅस स्टोव्हवर ठेवूया. गॅस स्टोव्हवर आता आपला चहा ठेवला आहे. आता त्याला आपण उकळी येण्याची वाट बघूया. त्याला थोडा टाईम लागतो उकळी येण्यासाठी. तो आता तुम्ही बघू शकता आपला चहा ऑलमोस्ट उकळला आहे. तुम्ही बघा कसा कड येतोय तो. आता त्याच्यामधला मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे दूध. आता आपण दूध ॲड करू. दूध ॲड केल्याने व्हाईट कलर येतो. मला तर खूप दुधाचा चहा आवडतो. तुम्हाला कोणता चहा आवडतो नक्की कमेंट करून सांगा. आता दूध ओतून झालेलं आहे. सो आपण चहा उकळण्याची आता वाट बघू. आता चहाला कड येत आहे. चहाला कड आल्यामुळे अजून चहाची टेस्ट वेगळी लागते. प्रत्येकाची चहा करण्याची पद्धत वेगळी असते. पण माझी ही पद्धत आहे. मला वाटलं तुमच्या शेअर करावं म्हणून मी हे बनवत आहे. चहा आता एक 5-10 मिनटं उकळून झाल्यानंतर त्याला बघा कडकत येतोय. चहा एक प्रकारचं व्यसनच आहे. आय एम टी लवर. आता चहा आपण ग्लासमध्ये ओतला आहे. कारण बघा कशी थंडीच्या वातावरणात चहा पिण्याची मजाच वेगळी असते. आता गरमागरम चहा पिऊन झाला आहे. सो घरातली कामे करूया आपण. खरं तर चहा एवढी काही युनिक रेसिपी नाही आहे. पण हे आपले फर्स्ट व्लॉगिंग एक्सपिरियन्स आहे. तो थोडं वाटलं तुमच्याशी काहीतरी शेअर करावं. माझ्या जीवनातील काही क्षण जे मी डेली करते. कारण आपल्या चॅनल नवीन आहे. सो तुमच्या सपोर्टची गरज आहे. तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.